या ठिकाणी गोलंदाजीच्या मौल्यावरती उभा आहे. दत्तकृपा संघाला विनंती, आपला 12वा प्रतिनिधी अद्याप या ठिकाणी आलेला नाहीये, तर आपण आपला 12वा प्रतिनिधी कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचंय. तर मात्र पुन्हा एक वार सामन्यांना सुरुवात या ठिकाणी निश्चितपणे होते. प्रशांत, जर आपण पाहिलं हाही सामना तितकाच महत्त्वपूर्ण सामना असणार आहे, कारण रॉयल स्पोर्ट्स जो प्रबळ दावेदार समजला जातो या स्पर्धेचा, काल आपण पाहिलं रिया श्रीगणेश संघाने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. यावेळेस मात्र चेंडू हवेत, धोका होऊ शकतो आणि पहिला मोठा आदरा मिळालाय अरविंदच्या स्वरूपात. धन्यवाद प्रवीण सर. आणि आपल्या मंचावरती मी पाहतोय वाघ छोटे प्रवीण अर्जुने सर यांचं आगमन झालेलं आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण देखील त्यांना सुंदर कॉमेंट्री करताना पाहू, कारण की अतिशय गोंडस असं हे छोटंसं व्यक्तिमत्व या समालोचन कक्षामध्ये आणि स्मित हास्य ज्या प्रकारे या मंचावर दिसतं आपल्या सर्वांमध्ये, नक्कीच मी त्याचं देखील स्वागत करीन. तुझं देखील स्वागत आहे बाळा. येणाऱ्या वेळेमध्ये मी तुझ्याशी देखील संपर्क साधेन, तुझ्याशी देखील मी बोलेल आणि तुझ्याशी देखील मी क्रिकेटबद्दल शब्द ऐकून घेणार आहे. तत्पूर्वी वळूया मैदानाकडे. मित्रांनो, चालू सामना हा रॉयल विरुद्ध दत्तकृपा दोन संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल दत्तकृपा संघाने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि घेतलेला निर्णय कुठेतरी योग्य दिशेने जाताना दिसतोय वा, कारण की पहिल्या चेंडूवरती आर्यासारख्या आक्रमक फलंदाजाला 0 या धावसंख्येवरती प्रवीण या गोलंदाजाने बाद केलं. म्हणजे नक्कीच इरादे कुठेतरी स्पष्ट होताना दिसतात दत्तकृपा संघाची, कारण की आज आम्ही भरपूर दिवसांनी जरी मैदानावरती उतरलो असलो तरी आमचे इरादे आणि हे स्पष्ट आहे की आम्हाला जिंकायचं आणि जिंकायचं. पंचांकडून वारंवार विनंती होती की त्वरित सामन्याला सुरुवात करायची. प्रवीणला देखील मी विनंती करेन, वेळेची कमतरता मित्रांनो प्लीज समजून घ्यायचं. कालच्या दिवसभरात आपण पाहिलं की ज्या प्रकारे आपल्याला लेट झाला होता, डिले झाला होता सामन्यासाठी, त्यामुळेच की काय आपल्याला सेमीफायनलचा सामना आज खेळावा लागला होता. आता मात्र फुलटा चेंडू मन्नी आणि चेंडूला भिरकावून दिला. हा म्हणजे क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, परंतु चेंडू जात आहे सीमा रेषेबाहेर चौकारांसाठी. नक्कीच मी सांगितलं होतं या सामन्याच्या अगोदरच की मनीष शर्मा, तुषार शर्मा उर्फ मन्नी, ज्याची ओळख आहे मातब्बर फलंदाज, एक विस्फोटक फलंदाज का म्हणून मला ओळखलं जातं, त्यांनी ती ओळख या मैदानावरती दाखवली. पहिल्या चेंडूवरती चौकार. आता मात्र चांगला चेंडू होता, चेंडू आणि बॅटीचा काही संपर्क होत नाही. गुडलंड स्पॉटवरून चेंडूने ज्या प्रकारे वेगाने उसळी घेतली त्याचमुळेच हा चेंडू आणि बॅटीचा काही संपर्क होत नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा यष्टीरक्षक पार्ले स्वतः तिथं उपस्थित. पार्ले कुठल्या प्रकारची चूक करणे, संजय पार्ले अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि एक चांगले यष्टीरक्षक आणि तेवढंच चांगलं एक कॅप्टन्सी देखील करताना या संघामध्ये आपण पाहतोय. आणि आत्ताच आपल्या समालोचन कक्षामध्ये म्हणजेच आपल्या व्यासपीठावर आपले सन्माननीय अति पवार साहेब यांचं आगमन झालं. आणि प्रवीण सर, आपण पाहिलं की ज्या प्रकारे सकाळपासून सन्माननीय अतिथींची वर्णी या मैदानावर लागते, त्या वेळेला मोठा फटका आपल्याला मैदानावरती पाहायला सुटतोय. आणि त्यांचं देखील स्वागत या चौकारांशी मन्नी यांनी केलं होतं. पवार साहेब जसे मंचावरती आले, त्यांचे पाऊल या मंचाला लागले, तसंच मन्नी यांनी एक चौकार लावून त्यांचं स्वागत केलं. या साहेब, तुमचं स्वागत आहे काळभैरव स्पोर्ट्स क्लबच्या आयोजकांकडून आणि तसेच मी स्वतः कॉमेंटेटर आणि माझे साथी गुणलेखक योगेश वाघ आणि विकी नांगरे पाटील यांच्या मार्फत मी तुमचं स्वागत या समालोचन कक्षामध्ये करतोय. व्यासपीठावरती ग्रहण व्हायचंय. चला पुन्हा एकदा वळूया मित्रांनो मैदानाला. पहिलं षटक मार्गस्थ असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 फलकावरती 10 दिसतात 5. पहिल्या चेंडूवरती अरविंद ढेकळे बाद झाला, परंतु अरविंद ढेकळे बाद झाले तर मन्नी याने ज्या प्रकारे रुद्ररूप दाखवून केलं. पहिल्या चेंडूवरती मन्नी याने चेंडू भिरकावून दिला सरळ सीमा रेषेवर 4 धावा करताना पुढच्या चेंडूवरती 1 धाव घेऊनच सावध शिर पवित्रा अपनावलाय. आणि आता मात्र नौका फलंदाज प्रभात प्रवीण याच्यासाठी
चांगला चेंडू होता, चेंडूला फक्त ओळखल्याने भिरकावून दिला, दिशा दिली, चेंडू गेला तर लॉंग ऑन रिझन मध्ये सीमारेषे बाहेर घनगणित रॉयल चौकार. नक्कीच प्रभात याने आता मध्ये आपले इरादे स्पष्ट केले आहेत. अतिशय आक्रमक फलंदाज मागच्या वर्षी आपण जर पाहिलं, आणि आता मात्र सुंदर नैपुण्य क्रिकेट मधला नक्कीच बॅक टू बॅक दुसरा चौकार प्रभाताच्या बॅटिंगमधून पाहायला मिळाला. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, मागच्या वर्षी जी आपली KPL झाली त्याच्या आधी एक 50,000ची एक मोठी भव्यदिव्य मालिका या मैदानावरती झाली होती काळभैरवच्या मार्फत. त्या वेळेला ग्रामीणमधून ज्या संघाने थेट फायनलच्या अंतिम फायनलमध्ये धडक मारली होती, काळभैरव संघ म्हणजेच मयूर स्पोर्ट्स क्लब संघ, त्याचे सर्व मयूर खानावकर होते. त्या संघाने जेव्हा ग्रामीण विभागातून खेळत असताना फायनलच्या सामन्यामध्ये जेव्हा धडक मारली, त्यावेळेला ज्या प्रकारची फलंदाजी प्रभात याने केली त्याच प्रकारची फलंदाजी आज या मैदानावरती करताना दिसते. अतिशय सुंदर, अतिशय देखणीय फलंदाजी, एक रायझिंग स्टार म्हणता येईल, एक नवोदित खेळाडू कळंबोलीमधील म्हणून ज्याची ओळख प्रस्थापित झाली गेली कित्येक दिवस आपण पाहतोय. सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी आणि एक चांगलं क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख आहे, म्हणजे पूर्णपणे एक ऑलराऊंडर प्रतीचा हा खेळाडू म्हणून ओळख प्रभात याची. आणि आपली ओळख तिने पुन्हा एकदा मैदानात दाखवली आणि बॅक टू बॅक 2 चौकार. प्रवीण सारख्या एक चांगल्या गोलंदाजाला जर तुम्ही अशा प्रकारची जर फलंदाजी करत असाल तर नक्कीच एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून तुमची ओळख असेल. आणि नक्कीच तुम्ही ज्या वेळेला मैदानावरती या त्या वेळेला एक तुमची दहशत निर्माण होईल आणि त्याच प्रकारची फलंदाजी तुम्ही या मैदानावरती करत राहाल आणि एक तुमचं वजन आणि तुमची प्रतिष्ठा ही नक्कीच या मैदानावरती प्रत्येक वेळी दिसेल. चला मित्रांनो, आता मात्र दुसऱ्या षटक घेऊन येतो तो गोलंदाज संजय पारले, स्वतः कॅप्टन या संघाचा. नक्कीच राजेश टेंबे साहेब मला इथे सूचित करतायत की रबा अन्सारी साहेब यांचं देखील मैदानावरती आलेले आहेत. मी त्यांचा देखील विनंती करेन रबा अन्सारी साहेबांना, कारण की सर आपण पाहतो प्रवीण सर की या सामन्याचं प्रमुख आकर्षण जे ठरलंय ती म्हणजे ही DVD प्लेअर. तब्बल 7,500 रुपयांची ही DVD आहे. या सामन्याचा नाही सॉरी माफ करा, या मालिकेचा जो सामनावीर असेल त्या मालिका वीराला ही DVD भेटणार आहे. तब्बल 7,500ची ही DVD जर आपल्याला कोणी जर उपलब्ध करून दिली असेल तर ते म्हणजे आपले सन्माननीय अतिथी रबा अन्सारी साहेब. मी विनंती करते रबा अन्सारी साहेबांना या समालोचन कक्षामध्ये व्यासपीठावरती यायचं आहे, कारण की अतिथींची जागा ही व्यासपीठावरती असते आणि नक्कीच तुमचा योग्य तो गौरव करणं ही आमची ओळख आहे. आता मात्र व्यवस्थित खेळण्याचा प्रयत्न यशस्वी, चेंडू जाते तो डीप थर्ड मॅन रिझन मध्ये, सीमारेषे बाहेर रॉयल चौकार. आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्सल खेळायचा प्रयत्न, चेंडू सीमारेषे बाहेर, खणखणीत षटकार. नक्कीच प्रवीण सर, आपण पाहतो सकाळपासून ज्या वेळेला सन्माननीय अतिथी या मंचावर येतील आणि त्या वेळेला आपल्या खेळाडूंनी षटकार आणि चौकारांशी त्यांचं स्वागत केलं. आता देखील आपण पाहिलं राजेश टेंबे साहेबांनी जेव्हा मला सूचित केलं की रबा अन्सारी साहेबांचं इथं आगमन या मंचावरती झालं आणि तेव्हा मन्नी यांनी पुन्हा एकदा आमच्या सन्माननीय अतिथींचं स्वागत चौकारांशी केलं आणि पुन्हा एकदा त्यांच्या स्वागतासाठीच की काय हा रिव्हर्सल खेळायचा प्रयत्नशील ठरला. चेंडू गेला सीमारेषे बाहेर. इरादे स्पष्ट केले आहेत मन्नी याने. मी सांगितलं होतं मित्रांनो, अतिशय महत्वपूर्ण सामना असणार आहे, कारण की सामना होणार आहे, लढत होणार आहे, एक महत्वपूर्ण लढत असणार रॉयल विरुद्ध दत्तकृपा संघादरम्यान. दत्तकृपा संघ देखील तेवढ्याचा एक बलाढ्य संघ आणि त्याच्या समोर देखील खेळतो तो तुषार शर्मा म्हणजे रॉयल स्पोर्ट्स कळंबोली.
आता मात्र पुन्हा एकदा व्यवस्थित खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची कडा घेऊन पॅडवरती आले होते. पंचांकडे दाद मागितली होती परंतु पंचांनी दाद फेटाळली आणि चेंडू निर्धाव घोषित केला. दुसरं षटक प्रगतीपथावर दिसतंय मित्रांनो. दुसरं षटक प्रगती असताना धावफलकावरती धाव जर पाहिल्या तर धावफलकावरती जर चित्र दिसते धाव संख्येचं ते 23 धावा. एक गडी बाद. अरविंद ढेकळे तरी पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता. त्यानंतर ज्या प्रकारे फलंदाजीची कडा सांभाळली फलंदाज मन्नी आणि फलंदाज प्रभात याने अतिशय सुंदर आणि अतिशय देखणी अशी फलंदाजी. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटके खेळण्याचा प्रयत्न दिसतात. प्रयत्न यशस्वी देखील होतात परंतु काही प्रयत्न असफल दिसत नाही. त्या वेळेला जेव्हा प्रयत्न असफल करतात त्या वेळेला सिंगल्स आणि डबल्स वरती भर देताना दिसतात हे दोन्ही फलंदाज. अतिशय गुणवंत खेळाडू हे, अतिशय मस्त आणि अतिशय मनोरंजक हे खेळाडू आहेत. कारण की क्रिकेटचा योग्य तो आनंद लुटताना दिसतात ते मैदानावरती. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके दिसतात. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर मन्नी यांनी एक चौकार लागवला तर प्रभात याने देखील 2 बॅक टू बॅक चौकार लागवले. आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर संजय पार्ले याला देखील एकच चौकार आणि एकच षटकारांशी आमच्या सन्माननीय अतिथींचं स्वागत केलं तुषार शर्मा उर्फ मन्नी याने. अतिशय चांगली फलंदाजी, तेवढीच चांगली गोलंदाजी होताना दिसते परंतु क्षेत्ररक्षणाची साथ थोडीशी कमी दिसते. कारण की रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न दिसतो मन्नी याचा परंतु मन्नी याच्यासाठी रिव्हर्ससाठी कुठल्याही प्रकारचा खेळाडू कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित नाही. परंतु आता मात्र थोडीशी क्षेत्ररक्षणात फेरबदल झालेली दिसते. आता मात्र फलंदाज येते तो प्रभात एक आक्रमक विस्फोटक फलंदाज. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार त्यांनी लागवले होते. आता मात्र अतिशय सुंदर फटका पॅडल सुप केला. लोअर फुटबॉल चेंडू ओळखला. चेंडू जाते तो डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. प्रभात याने बॅक टू बॅक तिसरा चौकार, तिसरी हॅट्रिक चौकारांची. Beauty. Joven. आता मात्र सुंदर फटका. चेंडू आखो टप्प्याचा होता. प्रभात याने ओळखलं होतं. चेंडू गेला तर स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून सीमा रेषेबाहेर. राहते स्ट्रोक. नक्कीच माझे साथी स्कोर मित्र विकी पाटील मला काहीतरी दर्शवतात. 4 चेंडूंचा सामना करत प्रभात याने 18 धावा करून काढल्या. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आणि चौकारांची हॅट्रिक लगावली. म्हणूनच की काय आमचे सहकारी मित्र म्हणजेच माझे एक मित्र क्रिकेट मित्र मयूर खानावर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले प्रभात याच्यासाठी. सलग बॅक टू बॅक 3 चौकार लागले. माझे साथी स्कोरमध्ये विकी नांगरे पाटील देखील मला सांगतात की ह्या दिवसातील हा तिसरा फलंदाज आहे ज्यांनी चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली आणि त्याच्या या फलंदाजीसाठी गौरवण्यात आले. मयूर खानोकर साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आलेलं आहे प्रभात याच्यासाठी. चला मित्रांनो पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. कारण की 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्रामधील 2 षटकाच्या समाप्त धावफलकावरती जर आपण धावा पाहिल्या तर धावा दिसत आहेत त्या एक गडी मोबदल्यामध्ये. या ठिकाणी गोलंदाजीच्या मौल्यावरती उभा आहे. दत्तकृपा संघाला विनंती, आपला 12वा प्रतिनिधी अद्याप या ठिकाणी आलेला नाहीये तर आपण आपला 12वा प्रतिनिधी कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचंय. तर मात्र पुन्हा एक वार सामन्यांना सुरुवात या ठिकाणी निश्चितपणे होते. प्रशांत जर आपण पाहिलं हा ही सामना तितकाच महत्त्वपूर्ण सामना असणार आहे कारण रॉयल स्पोर्ट्स जो प्रबळ दावेदार समजला जातो या स्पर्धेचा. काल आपण पाहिलं श्री गणेश संघाने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. यावेळेस मात्र चेंडू हवेत धोका होऊ शकतो आणि पहिला मोठा आदरा मिळालाय अरविंदच्या स्वरूपात.
धन्यवाद प्रवीण सर. आणि आपल्या मंचावरती मी पाहतोय वाघ छोटे प्रवीण अर्जुने सर यांचं आगमन झालेलं आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण देखील त्यांना सुंदर कॉमेंट्री करताना पाहू, कारण की अतिशय गोंडस असं हे छोटंसं व्यक्तिमत्व या समालोचन कक्षामध्ये आहे. आणि स्मित हास्य ज्या प्रकारे या मंचावर दिसते आपल्या सर्वांमध्ये, नक्कीच मी त्याचं देखील स्वागत करीन. तुझं देखील स्वागत आहे बाळा. येणाऱ्या वेळेमध्ये मी तुझ्याशी देखील संपर्क साधेन, तुझ्याशी देखील मी बोलेल आणि तुझ्याशी देखील मी क्रिकेट बद्दल शब्द ऐकून घेणार आहे. तत्पूर्वी वळूया मैदानाकडे मित्रांनो. चालू सामना हा रॉयल विरुद्ध दत्तकृपा दोन संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल दत्तकृपा संघाने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आणि घेतलेला निर्णय कुठेतरी योग्य दिशेने जाताना दिसतोय वा, कारण की पहिल्या चेंडूवरती आर्यासारख्या आक्रमक फलंदाजाला 0 या धावसंख्येवरती प्रवीण या गोलंदाजाने बाद केलं. म्हणजे नक्कीच इरादे कुठेतरी स्पष्ट होताना दिसतात दत्तकृपा संघाची, कारण की आज आम्ही भरपूर दिवसांनी जरी मैदानावरती उतरलो असलो तरी आमचे इरादे आणि हे स्पष्ट आहे की आम्हाला जिंकायचं आणि जिंकायचं. पंचांकडून वारंवार विनंती येते की त्वरित सामन्याला सुरुवात करायची. प्रवीणला देखील मी विनंती करेन, वेळेची कमतरता मित्रांनो प्लीज समजून घ्यायचे. कालच्या दिवसभरात आपण पाहिलं की ज्या प्रकारे आपल्याला लेट झाला होता, डिले झाला होता सामन्यासाठी, त्यामुळेच की काय आपल्याला सेमीफायनलचा सामना आज खेळावा लागला होता. आता मात्र फुलटा चेंडू मन्नी आणि चेंडूला भिरकावून दिला. हा म्हणजे क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, परंतु चेंडू जात आहे सीमा रेषेबाहेर चौकारांसाठी. नक्कीच मी सांगितलं होतं या सामन्याच्या अगोदरच की मनीष शर्मा, तुषार शर्मा उर्फ मन्नी, ज्याची ओळख आहे मातब्बर फलंदाज, एक विस्फोटक फलंदाज का म्हणून ओळखलं जातं, त्यांनी ती ओळख या मैदानावरती दाखवली. पहिल्या चेंडूवरती चौकार. आता मात्र चांगला चेंडू होता, चेंडू आणि बॅटीचा काही संपर्क होत नाही. गुडलंड स्पॉटवरून चेंडूने ज्या प्रकारे वेगाने उसळी घेतली त्याचमुळेच हा चेंडू आणि बॅटीचा काही संपर्क होत नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा यष्टीरक्षक पार्ले स्वतः तिथं उपस्थित. पार्ले कुठल्या प्रकारची चूक करणे, संजय पार्ले अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि एक चांगले यष्टीरक्षक आणि तेवढंच चांगलं एक कॅप्टन्सी देखील करताना या संघामध्ये आपण पाहतोय. आणि आत्ताच आपल्या समालोचन कक्षामध्ये म्हणजेच आपल्या व्यासपीठावर आपले सन्माननीय अति पवार साहेब यांचं आगमन झालं. आणि प्रवीण सर आपण पाहिलं की ज्या प्रकारे सकाळपासून सन्माननीय अतिथींची वर्णी या मैदानावर लागते, त्या वेळेला मोठा फटका आपल्याला मैदानावरती पाहायला सुटतोय. आणि त्यांचं देखील स्वागत या चौकारांशी मन्नी यांनी केलं होतं. पवार साहेब जसे मंचावरती आले, त्यांचे पाऊल या मंचाला लागले, तसंच मन्नी याने एक चौकार लावून त्यांचं स्वागत केलं. या साहेब तुमचं स्वागत आहे काळभैरव स्पोर्ट्स क्लबच्या आयोजकांकडून आणि तसेच मी स्वतः कॉमेंटेटर आणि माझे साथी गुणलेखक योगेश वाघ आणि विकी नांगरे पाटील यांच्या मार्फत मी तुमचं स्वागत या समालोचन कक्षामध्ये करतो. व्यासपीठावरती ग्रहण व्हायचंय. चला पुन्हा एकदा वळूया मित्रांनो मैदानाला. पहिलं षटक मार्गस्थ असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 फलकावरती 10 दिसतात 5. पहिल्या चेंडूवरती अरविंद ढेकळे बाद झाला, परंतु अरविंद ढेकळे बाद झाले. जंगल बुक मधलं हे टायटल सॉन्ग चड्डी पेन के फूल खेळा, परंतु मैदानावरती जर पाहिलं उदय पवार ट्रॅक पेन के फूल घ्यायला आहे, कारण की प्रबोध यांनी ज्या प्रकारची फलंदाजी करत दुसऱ्या मैदानावरती चौकारांनी षटकारांची वर्णी जण या मैदानावर लागते. प्रेक्षकांची मने पूर्णपणे जर आजच्या दिवसामध्ये कोणी जिंकली तर नक्कीच रुपेश पुजारी आणि त्यानंतर हा फलंदाजा प्रभात. कारण की पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं की प्रभात यांनी ज्या प्रकारे आला होता, पहिले 2 चेंडू नवीन चेंडू होते, ओळखीचे म्हणजे पहिले चेंडू होते. या वर्षामध्ये त्याची पहिलाच सामना होता आणि पहिल्या सामन्यातील पहिलाच चेंडू जेव्हा फलंदाज खेळतो आणि तो चेंडू जर तो चौकार कॉन्फिडेंटली लागवत असेल तर म्हणजे नक्कीच त्याचे इरादे पूर्णपणे स्पष्ट दिसतात की या वर्षी देखील त्याच प्रकारची फलंदाजी असेल जी मागच्या वर्षी गेली. चला मित्रांनो ओळ्या पुन्हा एकदा मैदानाकडे. आता मात्र तिसरं षटक घेऊन येत. चौथं षटक, निर्णायक षटक, शेवटचं षटक या पहिल्या सत्रामध्ये. गोलंदाज गणेश, राईट आर्म ओव्हर द विकेट, एलएचकडून फलंदाज प्रभात याच्यासाठी.
नक्कीच माझे साथी स्कोरर मित्र मला सांगतात की रुपेश याने 10 चेंडूंमध्ये 33 धावा मारल्या होत्या, परंतु प्रभात याने 9 चेंडूंमध्ये 33 धावा लगावल्या. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी, आधी तेवढा चांगला स्कोरिंग. आता मात्र चेंडू हवेमध्ये, चेंडू कव्हरच्या रिझनमध्ये येतो, क्षेत्ररक्षक धावून येईल, चेंडूची उचल करा, फेकी करा, थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण होते संजय पारेले यांच्याकडून. 1 धाव होती तिथे, 2 धाव होत्या, तिसरा धावाचा प्रयत्न दिसला परंतु प्रयत्न फसला. थोडीशी खराब फेकी आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाकडून. म्हणूनच की या प्रभात सारख्या फलंदाजाला एक जीवनदान भेटते आणि प्रभात सारख्या जर फलंदाजाला जीवनदान भेटलं तर नक्कीच दत्तकृपा संघ कुठेतरी पराभवाच्या गर्तेमध्ये भरकताना दिसतं. कारण की प्रभात सारखा आक्रमक फलंदाज जोवर खेळपट्टीवर असेल तोवर षटकार आणि चौकार येथील मोठे फटके येथील, चेंडू सीमारेषे बाहेर जाताना दिसेल आणि तेच आमच्यासारख्या प्रेक्षकांना अपेक्षित आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग वर त्याला चांगला चेंडू होता, चेंडूला तेवढ्या चांगल्या पद्धतीने तटून काढले, चेंडू जातो तो डीप रिजन मध्ये. एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न दिसतोय, चांगली रनिंग विथिन विकेट संतोष मदने आणि प्रभात याच्यामध्ये जिथे 1 धाव होती तिथे डबल्स मध्ये कन्वर्ट केले. अतिशय सुरेख फलंदाजी या दोन्ही फलंदाजांची. सिंगल्स आणि डबल्स वरती प्रभाव दिलाय कारण की षटकार आणि चौकार तर येत आहेच, परंतु चेंडू डॉट जाऊन नाही देते, सिंगल्स आणि डबल्स कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वीरित्या पार पडला जाते. त्यामुळेच की काय धाव फलकावरती धावा दिसत आहेत त्या. 4थं षटक प्रगती पदावरती असताना 54 धावा. आता मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित, क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करते, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू विसावला तो हातामध्ये, परंतु झेल काय पूर्ण झाला नाही म्हणून की काय चेंडू दान झाला जमिनीला. बाबू क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. अपेक्षा नव्हती की बाबू याच्याकडून अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण, कारण की एक अनुभवी क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण आहे त्याचं. आपण गेली कित्येक वर्ष कळंबोली क्रिकेटच्या माध्यमातून आपण त्याला पाहतोय, परंतु आता मध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण कुठेतरी दडपणाखाली आलेला दिसतो हा संघ. कारण की ज्या प्रकारची फलंदाजी मन्नी आणि प्रभात याने केली होती त्याच्या दडपणामुळेच की काय क्षेत्ररक्षक देखील चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करता येत नाहीये. मी सुरुवातीला सांगितलं होतं मित्रांनो, रॉयल स्पोर्ट्स कळंबोली म्हणजेच खोलवर फलंदाजीचा भरणा असलेला संघ आणि त्याच प्रकारची फलंदाजी करता दिसतात दोन्ही फलंदाज. आता मात्र क्रिकेटचा क्लासिकल फटका, पुस्तकी फटका, फक्त चेंडूला दिशा दिली, चेंडू गेला सीमारेषेबाहेर 4 धावां करता. खूपच रोमांचक आणि कसा सामना. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. गोलंदाज राईट ओव्हर द विकेट, फलंदाज शफल होतोय आणि चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नक्कीच आपण बहुतेक वेळा पाहिलं मित्रांनो की संतोष मधने म्हणलं तर कैंची फटका, परंतु आज प्रकारे संतोषाने ज्या प्रकारे एक पुस्तकी फटका खेळला, फक्त चेंडूला दिशा दिली. ओळखलं ते संतोषने की ऑफ स्टिकचा थोडासा बाहेरून जाणारा चेंडू होता, फक्त चेंडूला दिशा दिली आणि थर्ड मॅन रिझन मध्ये त्याने ओळखलं थोडासा प्लेअर वाईडिश आहे म्हणून की काय चेंडूला फक्त दिशा दिली आणि चेंडू सरळ गेला डीप थर्ड मॅन रिझन मध्ये चौकारासाठी. फलंदाज बाद होते संतोष मध्ये. ती 4थे षटक प्रगती पथावर, धाव फलकावरती धावा आल्या त्या 60 धावा. अजून देखील या षटकामधील एका चेंडूचा खेळ येणं उर्वरित आहे. बघू काय घडते आणि काय बिघडते. अक्षय सरोदे एक आक्रमक फलंदाज, मूर्ती लहान पण कीर्तिमान असलेला फलंदाज. अंडर 90 मध्ये मी पाहिले कित्येक वेळा एक अष्टपैलू कामगिरी त्याच्या मार्फत मी कित्येक वेळा बजावताना पाहिले. तो जो फलंदाज अक्षय सरोदे मैदानावरती येताना दिसतोय, कारण की क्षमता आहे अक्षयमध्ये देखील शेवटच्या चेंडूवरती षटकार लागवणे, चौकार लागवणे. गरज नाहीये मोठे फटके खेळणे, 1-2 धाव जरी आले तर धावफलक हलवणं गरजेचं आहे. म्हणूनच की काय संघ नायकाने याची वर्णी मैदानावरती आली. शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू, या सत्रातील शेवटचा चेंडू गणेश याचा अक्षय याच्यासाठी. चांगला चेंडू तेवढा चांगल्या पद्धतीने तटून काढला डीप रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथं चुकी करतो, चेंडू जातो सीमा रेषेबाहेर 4 धावा करतात. नक्कीच माझे साथी स्कोरर मित्र बिकी नागरवाडीमध्ये ते दर्शवतात की रॉयल संघाचा जो वेळेला प्रथम फलंदाज आला, सुरुवातीचा फलंदाज ज्या वेळेला तो स्ट्राईकवर आला त्याने चौकारांशी खातं उघडलं आणि अक्षय सरोदे देखील तीच परंपरा
सुबधित ठेवली, चालू ठेवली. त्यांनी देखील पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला आणि त्याच पश्चात आपण पाहतो धाव फलकावरती धाव संख्येचा एक मोठं डोंगर दिसतंय. 60 धावा झाल्यात पहिल्या सत्राची समाप्ती होते मित्रांनो. 64 धावा झाल्यात, माफ करा. 64 धावांचं आव्हान, 64 धावा केल्यात आणि 65 धावांचं आव्हान असेल ते दत्तकृपा संघाला. मित्रांनो, जर पाहिलं रॉयल स्पोर्ट्स कळंबोली या संघाच्या शेवटच्या फलंदाजामध्ये देखील कुवत आहे, धमक आहे मोठे फटके खेळण्याची आणि त्याचमधून तिच्या अक्षय सरोने देखील शेवटच्या चेंडूवरती चौकार लगावला आणि धाव फलकावरती आपण पाहिलं, धाव स्कोरर बोर्डवरती आपण पाहिलं 65 धावा झालेल्या आहेत. नक्कीच आमचे सन्माननीय अतिथी बाळा पाटील पेंधर यांचं देखील या मैदानावरती आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन की बाळा पाटील साहेबांनी देखील यायचं आहे. व्यासपीठावरती त्यांचे मित्र राजेश टेंबे साहेब म्हणजे आमचे प्रमुख आयोजक त्यांची ते वाट पाहत आहे. मी विनंती करेन आमचे सन्माननीय बाळा पाटील जिथे कुठे असेल कृपया तुम्ही आमचे सन्माननीय अतिथी आहात आणि तुमची जागा ही मंचावरती आहे आणि अतिथींचं योग्य ते मान सन्मान करणं ही आमची ओळख आहे, काळभैरव स्पोर्ट्स संघाची ओळख आहे. आणि आत्ताच माझ्या बाजूला आमचे सन्माननीय अतिथी आणि एक उत्कृष्ट कॉमेंटेटर प्रवीण अर्जुन सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. प्रवीण सर, जर तुम्ही पाहिलं पहिल्या सत्रामध्ये प्रभाजाने ज्या प्रकारची विस्फोटक फलंदाजी केली, अतिशय आक्रमक फलंदाजी केली. तुम्ही जर पाहिलं की प्रत्येक चेंडूवरती चौकार आणि प्रत्येक षटकार आणि आजच्या दिवसातील ही तिसरी हॅट्रिक चौकारांची जर कोणी लागले तर ते श्रेय जाते ते प्रभात याला. या पुढील सामन्यांचा धावते वर्णनासाठी मी विनंती केली प्रवीण अर्जुन सर यांना, मराठीचे अतिशय उत्कृष्ट कॉमेंटेटर, त्यांच्या हाती मायक्रोफोनवर मी आमंत्रित करेन. धन्यवाद प्रशांत. या ठिकाणी निश्चितपणे आपण पाहतोय की 64 धावा उभारल्या पहिल्या सत्रामध्ये आणि विजयासाठी 65 धावांचं लक्ष उभारलंय. ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. सारे तुझसे है सरगम, तुझसे ही साकार रूप गोविंदा जीवन. धन्यवाद डीजे. निश्चितपणे या ठिकाणी आपण गेली अनेक वर्ष ज्या क्रिकेट संघाचा दबदबा जलवा आपण या मैदानावरती पाहतोय, तर रॉयल स्पोर्ट्स यावेळेस आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतो आणि पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहतोय की सर्वोच्च सांघिक धावसंख्या उभारण्याचा मान पटकावला या स्पर्धेमध्ये. कारण या अगोदर आपण पाहिलं तर 52 किंवा 53 ही 4 षटकांमधली सर्वाधिक सर्वोच्च धावसंख्या होती, परंतु त्यानंतर मात्र हा विक्रम आपल्या नावावरती केला. दरम्यान सामन्यांकडे वळूया. वैयक्तिक कोड्यातील पहिला आणि सांघिक पहिलं षटक फेकतोय तो गोलंदाज सुरेश मुनेम. यावेळेस गोलंदाजीच्या बोगल्यावरती स्ट्रायकिंग एंडला आहे तो फलंदाज नितीन आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वतः संघनायक संजय मोठे. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा आतमध्ये येणारा चेंडू बॅकफुटर जाऊन चेंडूला पंच केला. डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. संदीप चेंडूवरती ताबा मिळवतोय. चेंडूची परतफेकी होईल तोपर्यंत मात्र केवळ एक धाव मिळते. दोनही फलंदाजांना एक सावध पवित्रा पहिल्या चेंडूवरती घेतलेला पाहायला मिळते, कारण सुरेश हा आघाडीचा गोलंदाज आहे. मागच्या वर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला हा गोलंदाज आहे आणि निश्चितपणे मेडन ओव्हर असोत किंवा विकेट हॅट्रिक असोत असे अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहेत, या गोलंदाजाच्या नावावरती आहेत. आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला गेले अनेक वर्ष या कळंबोली क्रिकेटमध्ये. तो सुरेश मुने पुन्हा एकदा तयार होतोय, सज्ज होतोय हायवे एंडकडनं मारा करण्यासाठी. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती येतोय तो
दत्तकृपा संघाचा संघनायक संजय मोठे. पहिल्या चेंडूला शफल केला, क्रॉस द लाईन चेंडू मारण्याचा प्रयत्न. सुरेशच्या गोलंदाजीचं हे वैशिष्ट्य आहे, मिश्रण हे त्याच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. पहिला चेंडू जर आपण पाहिला सरळ फेकी केली होती चेंडूची, ज्या चेंडूला केवळ टॅप केला होता, लेट कट केला होता, परंतु दुसरा चेंडू मात्र काहीसा वळसा घेत आतमध्ये येणारा चेंडू. यावेळेस मात्र ऑन साईडला चेंडू तटवलाय. क्षेत्ररक्षक तुषार शर्मा उर्फ मन्नी चेंडूवरती ताबा मिळवतोय. शेवटच्या क्षणाला सीमा रेषेलगत हा चेंडू अडवला जातोय. जोपर्यंत उचल होईल, फेकी होईल, केवळ एकच धाव घेण्याची संधी मिळते आहे. इतका चांगला आणि फ्लॅट थ्रो पाहायला मिळालाय, सुंदर थ्रो पाहायला मिळालाय. केवळ एका धाब्यावर समाधान मानावं लागतं. या एका धाब्याने संजय आपलं वैयक्तिक खातं खुलं करतोय, संघाला घेऊन जातोय. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना बिनबाद 2च्या घरात. नितीनसाठीचा हा फटका. यावेळेस मात्र नितीननं हात खुले केलेत. चेंडू नीटचा टाइम करता येत नाहीये. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सुरेख गोल. या दरम्यान एक जरुरी निवेदन आहे. शिवगर्जना संघाचा संघनायक, आपल्याला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. संघर्ष संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. शिवगर्जना संघाचा संघनायक पहिली इनिंग संपण्याच्या अगोदर आपली उपस्थिती या ठिकाणी असणं गरजेचं आहे. सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे तरी आपल्याला विनंती आहे की आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटची 2 मिनिटं असणार आहेत आपल्यासाठी. पहिला फलंदाज गमावला योगेश या ठिकाणी कुठेतरी मानसिक दडपणाखाली वावरताना पाहायला मिळतो, कारण 64 धावांचा डोंगर उभा होता पहिल्या सत्रामध्ये. यावेळेस मात्र इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, थेट फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडला. संतोष मदने चेंडूवरती ताबा मिळवतोय. चेंडूची परत फेकी होईल तोपर्यंत मात्र सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय तो फलंदाज प्रवीण. एक गडी बाद धाव फलकावरती धावा आल्या आहेत त्या. या एका धावेच्या बरोबरीनं 3 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. संत धावगती धाव फलकावरती पाहायला मिळते. 65 धावांचा पाठलाग करत असताना किमान 15 धावा पहिल्या निर्बंधाच्या मध्ये येणं गरजेचं होतं. यावेळेस मात्र स्लोवर ऑन प्रतिचा चेंडू, फसवा चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर लेनचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलाय. लोअर फुलटॉस चेंडू घेतलाय बॅटवरती, परंतु नीटचा टाइम करता आलेला नाहीये. केवळ 2 धावा या चेंडूवरती मिळतात आणि या 2 धावांच्या बरोबरीनं पहिल्या षटकाच्या संघात होते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती धावा आल्या आहेत. ते 1 गडी बाद 5 धावा. एक गडी बाद 5 ही धावसंख्या धाव फलकावरती. खेळाचा उत्तरार्धाचा खेळ सुरू आहे. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं सर्वोच्च सांघिक धावसंख्या आणि सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारली ते रॉयल संघाच्या खेळाडूंनी. प्रभातचा जर आपण विचार केला तर प्रभातनं जवळपास 37 धावा उभारल्या होत्या या खेळीमध्ये. 37 धावांची बहारदार खेळी त्यानं या मैदानावरती साकारली आणि त्या पाठोपाठ आपण पाहतोय की 64 धावा उभारत या स्पर्धेतील विक्रम आपल्या नावावरती केलाय तो रॉयल कळंबोली संघानं. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तर गोलंदाज अरविंद. अरविंद एलआयची एंडकडनं मारा करतोय. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू लॉंगॉन आणि लॉंगऑफच्या मध्ये तटवलाय. तुषार शर्मा पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्लीन पिकअप आहे, तितकंच चांगलं रिलीज आहे. केवळ एका धाब्यावर समाधान मानावं लागतं ते फलंदाज प्रवीण याला. या एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या 1 गडी बाद 6. मात्र शफल केलाय. ऑनसाइडला चेंडू तटवण्याचा प्रयत्न. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि धावगती जर आपण पाहिली अतिशय संत धावगती. एकेरी स्वरूपाच्या धावांना काही होणार नाहीये. चौकार आणि षटकारांची आतषबाजी या मैदानावरती निश्चितपणे करावी लागणार आहे. जर या सामन्यामध्ये आपल्या संघाचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, जर या सामन्यामध्ये
एक रंगत निर्माण करायची असेल तर चौकार आणि षटकारांची जणू आतषबाजीच करावी लागणार आहे. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू आहे. प्रवीणनं बॅटमध्ये चेंडू घेतलाय. क्षेत्ररक्षक संतोष मदने चेंडूच्या खाली येतोय. कोणत्याही प्रकारची चूक नाही आणि आणखीन एक फलंदाज गमावलाय दत्तकृपा संघानं. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की दुसरा फलंदाज गमावलाय. 2 गडी बाद धावफलकावरती धावा आल्यात ते केवळ. यावेळेस मात्र सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू तटवलाय. संजय मोठे आपण यावेळेस पाहतोय संघनायक आहे, परंतु मोठे फटकेबाजी करण्याचा तो देखील कुठेतरी असमर्थ ठरतो. प्रयत्न त्यानं चांगला केलाय मोठे फटकेबाजी करण्याचा, परंतु चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क होत नाहीये आणि हेच कारण आहे की 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या एका धावेच्या बरोबरीने संघाची एकूण धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 8च्या घरात. विजयासाठी अजूनही जवळपास 57 धावांचं लक्ष गाठायचं आहे, कारण 65 धावा विजयाकरता उभारायच्या. 64 धावा उभारल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. मात्र नौका फलंदाज बॅकफुटवर जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न. अरविंदचा जर आपण गोलंदाजी पाहिली, उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडूचा मारा असतो, त्या ठिकाणाहून चेंडू बाहेर काढण्याचा नेहमीच त्याचा प्रयत्न असतो. लेग ब्रेक प्रतीची गोलंदाजी करण्यामध्ये माहीर हा गोलंदाज आहे. फिरकीची जादू या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अरविंदची शफल केला, क्रॉस द लाईन चेंडू पाडण्याचा प्रयत्न. नीटचा टाइम होत नाहीये. बॅटीचा इनर एज घेत चेंडू घरंगळत जातो डीप मिडॉनला. केवळ आणि केवळ एकच धाव मिळते. एकेरी स्वरूपाच्या धावेनं हा सामना जिंकता येणार नाहीये. तो दत्तकृपा संघाला या दरम्यान दुसऱ्या षटकाची सांगता होते. एक जरुरी निवेदन आहे शिवगर्जना संघाचा संघनायक, आपल्याला विनंती आहे, शेवटचा कॉल आहे. आपल्याला दिलेला 2 मिनिटांचा अवधी या ठिकाणी जवळजवळ संपलेला आहे, त्यामुळे आपण त्वरितच संपर्क साधायचा आहे. अन्यथा आयोजक समितीचा जो काही निर्णय असेल तो आपल्याला मान्य करावा लागेल. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पुन्हा एकदा सामन्यांकडे वळूया. योगेश, थोडासा कंटाळवाणा सामना या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळतो, कारण 64 धावा उभारल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. 65 धावांचं लक्ष गाठायचं होतं आणि यामध्ये मात्र कुठेतरी दमछाक पाहायला मिळते. ती दत्तकृपा संघाची. याच धावा जर 40 ते 45च्या दरम्यान जर रोखलं गेलं असतं तरी देखील ह्या सामन्यामध्ये एक रंगत निर्माण होऊ शकली असते. परंतु जर आणि तर या शब्दांना क्रिकेटच्या विश्वामध्ये कोणतंही स्थान नसतं, परंतु जर आणि तर शिवाय क्रिकेटची मजाही नसते, कारण आपण नेहमी अचूक अंदाज बांधत असतो आणि हे अंदाज काही वेळेला खरे ठरतात तर काही वेळेला फोल ठरतात. या दरम्यान गोलंदाजीच्या बोल्यावरती परिवर्तन पाहायला मिळते. प्रभातची वर्णी लागते आहे. प्रभातनं 37 धावांची बहारदार खेळी केली होती या सामन्यामध्ये. याच प्रभातवरती विश्वास दर्शवला संघनायकानं. सुरेश ऐवजी पुन्हा एकदा चेंडू सोपवलाय तो प्रभातच्या हातामध्ये, म्हणजे कदाचित अरविंदची अंतिम षटक फेकण्यासाठी वर्णी लागू शकते. या दरम्यान नाणेफेकी केली जाते. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले वलेकर साहेब यांच्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचं नाणेफेक केलं जातंय. संघर्ष स्पोर्ट्स कळंबोली आणि शिवगर्जना स्पोर्ट्स कळंबोली या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बेस्ट टाइम होतोय. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी केवळ उंची. तिसरा फलंदाज बाद. DJ attach, DJ attach, DJ attach. तर नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमध्ये शिवगर्जना संघाने नाणेफेक जिंकले. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. रॉयल कळंबोली संघ जो या स्पर्धेचा प्रबळ दावेदार संघ म्हणून मानला जातो, निश्चितपणे त्या प्रकारची वाटचाल करताना आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. हा पहिलाच सामना आहे रॉयल कळंबोली संघाचा, परंतु जो दबदबा आहे रॉयल कळंबोली संघाचा तो दबदबा मात्र या ठिकाणी कायम ठेवलाय. पहिल्याच सामन्यामध्ये एक सर्वोच्च सांघिक धावसंख्या उभारण्याचा विक्रम आपल्या नावावरती केलाय. या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे 4 षटकांमध्ये 64 धावा उभारल्यात. त्यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय. चेंडू जातो डीपेक्षा कव्हरला. सुंदर क्षेत्ररक्षण संतोष मदने
अडवला जातोय. 2 धावा एकवटण्याची संधी दोनही फलंदाजांना मिळते. थोडासा निश्चितपणे संत गतीने पुढे सरकणारा सामना, कारण ज्यावेळेला 65 धावांचा पाठलाग करायचा असेल त्यावेळेला पहिल्या 2 षटकांमध्ये किमान 30 धावा धावफलकावरती असणं गरजेचं होतं. परंतु जर आपण विचार केला तर केवळ 9 धावा आल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, आणि त्यानंतर मात्र प्रभातनं गोलंदाजीची धुरा सांभाळली आहे. आणि जी कामगिरी पहिल्या 2 आघाडीच्या गोलंदाजांना केली होती तीच कामगिरी या ठिकाणी प्रभात करतोय. एक अवांतर चेंडू जरूर आहे, एक अतिरिक्त धाव जरूर मिळते, परंतु धावफलकावरती धावा आल्यात ते केवळ 13 धावा. 3 गडी बाद 13. त्यावेळेस मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, अमन चेंडूच्या खाली येतोय, कोणत्याही प्रकारची चूक नाहीये, जबरदस्त झेल या ठिकाणी पूर्ण केला जातोय. चौथा फलंदाज बाद. तर निश्चितपणे या ठिकाणी आता मात्र आपण पाहतोय चौथ्या गोलंदाजाचा वापर केला जातोय. ही रणनीती आहे रॉयल कळंबोली संघाच्या संघनायकाची, कारण साधारणतः आपण पाहतो 4 षटकांच्या सामन्यामध्ये 3 गोलंदाज वापरणं बंधनकारक असतं, जिथं कोणत्या तरी एका गोलंदाजाला 2 षटकं टाकण्याची संधी मिळते. परंतु हा सामना जर आपण पाहिला 3 षटकांचा खेळ संपला, धावफलकावरती धावा आल्या 13 धावा. विजयासाठी जवळपास 43 धावांचं, जवळपास 53 धावांचं अजूनही लक्ष गाठायचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मन्नी सारख्या गोलंदाजाला या ठिकाणी वापरण्याचा निर्णय घेतलाय संघनायकांना. संदीप चेंडूच्या खाली येतोय, झेल मात्र सुटतोय, शेवटच्या क्षणाला चेंडू जमिनीला दान केला जातोय. 2 धावा एकवटण्याची संधी मिळते आणि आपला चौथा गोलंदाज वापरण्याची हीच योग्य वेळ आहे. आणि या ठिकाणी आपण चौथा गोलंदाज वापरून निश्चितपणे, कारण जर आपण पाहिलं तर 53 धावा हव्या होत्या, 2 धावा आल्यात, म्हणजे 5 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू गरंगळत चाललाय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव जरूर मिळते. पुन्हा एकदा संदीप, आज संदीपचा दिवस थोडासा खराब निश्चितपणे पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत जर आपण विचार केला, कारण संदीप झेल सुटताना आपण खूप कमी वेळा पाहिलं, परंतु या संदीप ठुबेकडनं झेल सुटलाय आणि यावेळेस मात्र क्लीन पिकअप त्याला करता आलेलं नाहीये. संधी जरूर बनली असती जर हा चेंडू सिंगल ॲक्शन मध्ये जर पिकअप केला गेला असता, परंतु यावेळेस मात्र फसवा चेंडू फेकलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा बाहेर निघतोय. यष्टीरक्षक अरविंद ढेकळे आपल्याला यावेळेस मैदानावरती पाहायला मिळतोय. तर यष्टीरक्षकाच्या ठीक मागे उभा असणारे या रॉयल कळंबोली संघाचे सर्व आणि पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळतात. यावेळेस मात्र हलकासा फ्लायटेड चेंडू आहे, चेंडूला वळवलाय डीप मिड विकेटला. पुन्हा एकदा संदीप कडून तीच चूक होतीये, चेंडू जातोय सीमा रेषेजवळ, हा चेंडू अडवला जातोय. पाहूया, बहुधा पंचांचा अद्याप कोणताही इशारा या ठिकाणी आलेला नाहीये, म्हणजे हा चेंडू सीमारेषेलगत अडवला जातोय. 2 धावा पंच इशारा करतात आणि या 2 धावांच्या बरोबरीनं दत्तकृपा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 गडी बाद 19 धावा. 4 गडी बाद 19. तर निश्चितपणे या ठिकाणी काल आपण पाहिलं की रुपेश पुजारी यांच्याकडनं बऱ्याचशा चुका क्षेत्ररक्षणामध्ये झाल्या होत्या, ज्यांच्याकडून फारशा अशा चुका होत नाहीत. तर आज आपण पाहतोय संदीप ठुबे यांच्याकडनं काही चुका क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत होत आहेत, परंतु या सीझनचा हा पहिलाच सामना आहे आणि अशा प्रकारच्या चुका निश्चितपणे भविष्यात होणार नाहीत याची काळजी जरूर हे खेळाडू घेतील, कारण अतिशय मोठं नाव आहे संदीप ठुबे या खेळाडूचं. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये, केवळ 1 धाव बाईच्या स्वरूपात अंतिम चेंडू होता आणि याचबरोबर रॉयल कळंबोली संघानं हा सामना या ठिकाणी जिंकलाय. विजेत्या संघाचं हार्दिक